मंडळी, जय जवान जय किसान. आपल्या सर्व बैलगाडी मालकांना आम्हाला एका मैदानाची आस लागलेली होती, जे कर्जत भागामध्ये उद्या दिनांक 8/4/2026 रोजी ठारचं मैदान पार पडणार आहे. आणि या मैदानासंदर्भात अनेक संभ्रम निर्माण झाले होते. तर ते संभ्रम दूर करण्यासाठी आपण आयोजकांशी फोन कॉलद्वारे बोललेलो आहे आणि ते रेकॉर्डिंगसुद्धा आपण समोर टाकत आहोत. या मैदानासंबंधित संपूर्ण अपडेट आपल्याला देत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्ते दादा. नमस्कार. हां, कुठून बोलताय? कर्जतवरून बोलतोय. हां, काय मैदानासंदर्भात थोडीशी चर्चा होती. ठारचं जे मैदान होणार आहे आपलं, त्या संदर्भात काय अपडेट? काय ना, मैदान हा 100% होणार आहे. आमदार केसरी 2026 हां 8/4/2026 रोजी 100% मैदान होणार आहे. हां मैदानाची बक्षिसं वगैरे पूर्ण रेडी झालेली आहेत. हां एक दोन बक्षिसांचा विषय आहे, तो जरा शोरूमवाले एक शोरूम देत नाही पासिंगसाठी, त्यांचं हे चालू आहे. परंतु आपल्याला बाकीचे जे बक्षीस आहेत, एक काल्टो कार आणि बाकी 4 टू व्हीलर ती अवेलेबल झालेली आहेत. ही हां 2 बक्षीस आहेत, ती अवेलेबल करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. हां जर तसं काही जर झालं तर आम्ही गाडा मालकांशी चर्चा करून त्याच्यावरती मार्ग काढला जाईल आणि मैदान हा 100% होणार आहे. आणि नोंदणी काय आहे? अजून किती वाजेपर्यंत चालू आहे किंवा काय? नोंदणी आजच्या दिवसापर्यंत 5-5:30 पर्यंत नोंदणी चालू आहे. हां सायंकाळी 6 वाजता 7X लाईव्ह वरती आपले लॉट्स काढले जातील. हां आणि अजूनपर्यंत जर का त्या गाडा मालकाने या मैदानाचा प्रवेश नोंदवायचा असेल हां तर बॅनरवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करून घ्या. 5-5:30 पर्यंत आज देखील नोंदणी, शेवटचा दिवस आहे नोंदणीचा. हां जर कुणाची नोंदणी बाकी असेल आणि त्यांना कुणाला पळायची इच्छा असेल, त्यांनी बॅनरवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून नोंदणी करून घ्या. पर्यंत किती गाड्या नोंद झाल्यात किंवा काय असं? आतापर्यंत 350+ गाड्यांची नोंद झालेली आहे बरं आणि बरं. अजून देखील नोंदणी चालू आहे. आणि आजचा शेवटचा दिवस आहे नोंदणीचा. मैदान काही 100% होणार आहे. मैदान हा 100% होणार आहे. काही फेक निगेटिव्ह पसरवणारे कमेंट करत असतात किंवा इतरत्र फोन करून बोलत असतात का मैदान कॅन्सल होईल हां किंवा अशी मैदानं, जी मोठी मैदानं असतात ती आदल्या दिवशी रद्द करण्यात येतात. परंतु आम्ही आयोजक असे आहेत का कुठल्या फायद्यासाठी मैदान घेतलं अशातला भाग नाही आहे. हां हा मैदान फक्त निव्वळ आमदार साहेबांच्या नावासाठी घेतलेला आहे आणि आमदार साहेबांचा भाऊ मनोहरदादा थोरवे यांच्या संकल्पनेतून हा मैदान घेतलेला आहे. त्याच्यामुळं हा मैदान हा 100% होणार आहे. गाडा मालकांनी अफवांना बळी पडू नका. बिनधास्तपणे नोंदणी करून घ्या आणि मैदानाचे साक्षीदार बना. नक्कीच. आणि सर्वात महत्त्वाचं की आपण कोण बोलताय, नाव सांगा. मी प्रफुल्ल ठाणगे बोलतोय, वावे हां कर्जत. हां आमदार केसरी मैदानाचे आयोजक बोलतोय. बरं बरं बरं, चालेल. नक्कीच धन्यवाद दादा. आणि